खानदेश स्पीड न्यूज, आवाज आम जनतेचा, आवाज आपल्या हक्काचा। शिरपूर तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न। भाजप धर्जना तालुका अध्यक्ष नको, पदाधिकाऱ्यांची स्पष्ट भूमिका। शिरपूर शहरातील काँग्रेस भवन येथे शिरपूर तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक नवनियुक्त जिल्हाध्यक्ष युवराज करंकाळ यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली। बैठकीत आगामी संघटनात्मक बांधणी, तालुका कार्यकारिणीची रचना आणि पक्षाच्या भविष्यातील वाटचालीवर सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी मोहन पाटील, ॲडव्होकेट गोपाल राजपूत आणि मनोज पावरा यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना आगामी तालुका अध्यक्ष हा भाजप प्रणीत किंवा भाजपच्या इशाऱ्यावर काम करणारा नसावा, अशी ठाम अपेक्षा व्यक्त केली। काँग्रेसची विचारधारा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास जपणारे नेतृत्वच तालुक्याला मिळावे असे मत त्यांनी मांडले। बैठकीदरम्यान नवनियुक्त जिल्हाध्यक्ष युवराज करंकाळ यांचा उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सत्कार करण्यात आला। सत्काराला उत्तर देताना युवराज करंकाळ यांनी शिरपूर तालुका काँग्रेसची नव्याने उभारणी करताना जनसामान्यांच्या अपेक्षांवर खरी उतरणारी आणि कार्यकर्त्यांना न्याय देणारी कार्यकारिणी स्थापन करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला। पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम केले जाईल असेही त्यांनी सांगितले। बैठकीस जिल्हाध्यक्ष युवराज करंकाळ, कार्याध्यक्ष प्रमोद सिसोदिया, सेवा दलाचे राजेंद्र खैरनार यांच्यासह रणजित पावरा, प्रदेश कमिटी, अभिमन भोई, मोहन पाटील, ॲडव्होकेट गोपाल राजपूत, अशोक अग्रवाल, पद्माकर देशमुख, प्रकाश जमादार, ॲडव्होकेट विजय तिवारी, आसिफ आहिल्लेकर, मनोज पावरा, गेंद्या पावरा, जुनेद पठाण, विजय राजपूत, अरविंद पावरा तसेच काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तालुका अध्यक्ष निवडीत कार्यकर्त्यांचा सन्मान आणि काँग्रेस विचारधारेला प्राधान्य द्यावे असा सूर बैठकीत उमटल्याचे दिसून आले। जेव्हा नवीन जिल्हाध्यक्ष होतो प्रत्येकाला वाटतं की आपलं दाराला आपला अध्यक्ष मांडलं पाहिजे। या दृष्टीने आज आपण सर्वांना आपल्या तालुक्यात वाचून बोलतोय। आम्हाला खरं आम्हाला नेतृत्वाचा अभाव आहे। या 5-7 वर्षाची आम्ही काँग्रेस बघितली, आम्ही काँग्रेस एकनिष्ठ आहे, काँग्रेसमध्येच काम करतो। पण जेव्हा नेतृत्व जरा कमी पडतं तेव्हा त्या कार्यकर्त्याला त्यांनी वाटतं की आपण कमी पडतोय असं, म्हणून तो घरातून पाय काढत नाही की आपल्याबरोबर उभं राहील का, आपल्याबरोबर येईल का। हे निवेदन द्यायचं नाही ठरवलं तरी निवेदन द्यायला बरोबर येतील का आपल्यावर पाठ चालू प्रतिनिधी तरी यायला पाहिजे, जे आपले पदाधिकारी असतात अशी अपेक्षा साधित असते सगळे। तर थोडा नेतृत्वाचा अभाव असल्यामुळे आमच्याकडे काँग्रेस वाढलेली आम्हाला वडील जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, तालुकाध्यक्ष वडील एकच 5-6 वर्ष मोठी झाली एकही शहराध्यक्ष उत्तम वाडी यांचं नाव आलं पुढे कोणीच नाही, अशी परिस्थिती आपल्याकडे फक्त एक अध्यक्ष होती बॉडी। नंतर आम्ही थोडं जगला करून किसान काँग्रेस करावं इथं, किसान काँग्रेसचा अध्यक्ष केला आम्ही काही चर्चा चलतो साहेब असतील, नागपूर असतील, हे सगळ्यांना आम्ही बरोबर घेऊन एक किसान काँग्रेसची बॉडी निर्माण केली। त्या बॉडीने आम्ही 5 वर्ष काम केलं, आंदोलन केली, मोर्चे काढले, कारखाना सुरू करा, शेती सुरू करा आणि आमच्याकडचा खरा विकास जो आहे विकास हा कोणी बाहेरच दिसतो। म्हणजे सहकारी प्रकल्प आहेत आपल्याकडे पूर्णतः बंद आहे, 0% जे काही सहकारी प्रकल्प सुरू आहे। मोठा सगळ्यात शेतीचा जो आज उद्योग आहे तो कारखाना बंद आहे, सगळ्यात मोठा शेतकऱ्याला जे लागतं वस्तू ती बंद आहे, दूध संघ बंद आहे, खरेदी संघ बागायतदार बंद आहे। जिल्हा काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर मी आज पहिल्यांदा शिरपूर काँग्रेस भवन येथे तालुका काँग्रेसची बैठक घेण्यासाठी आलो आणि या ठिकाणी उत्साहाच्या वातावरणात सर्व कार्यकर्ते उपस्थित राहिले आणि लवकरच 3-4 दिवसात तालुक्याची काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी आणि तालुका अध्यक्ष आणि शहर शिरपूर अध्यक्ष यांची नेमणूक करण्यात येईल। यासाठी विचार विनिमय करण्यासाठी या ठिकाणी आलो।